मंडळी, माणूस कोणत्याही वयोगटातला असू द्या, माणूस हा मरणाला घाबरत असतो. या जगात माणूस कोणालाच घाबरत नाही, फक्त मृत्यू अशी गोष्ट आहे की माणूस घाबरतो. मंडळी, तुम्हाला जर मरणाची भीती असेल तर नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अपमृत्यू टाळण्यासाठी एक उपाय सांगणार आहे. मरण तर प्रत्येकालाच येतं, परंतु मरण जर टाळायचं असेल, तुम्हाला माहिती आहे चांगदेवाने मरण टाळलं होतं आणि तो 1400 वर्ष जीवन जगला. मंडळी, तुम्ही 100 वर्ष तरी कमीत कमी जीवन जगा. जर तुम्हाला अपमृत्यू टाळायचा असेल, तुम्हाला असं वाटत असेल की मी पूर्ण 100 वर्ष दीर्घ आयुष्य जगावं आणि मला मरण येऊ नये, मरण तर येणारच परंतु अपमृत्यू येऊ नये, म्हणजे कमी कालावधीत मी मरू नये, असं जर तुम्हाला वाटत असेल तर मंडळी, उद्या मी जो उपाय सांगणार आहे तो तुम्ही करा. मंडळी, उद्या यमदीपदान आहे आणि दिवाळीची सुरुवात आहे. तर मंडळी, मी जो उपाय सांगतो तो तुम्हाला उद्या करायचा आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. मंडळी, उद्या यमदीपदान आहे आणि यमदीपदान केल्याने तुम्हाला दीर्घायुष्य भेटतं आणि यमराजांची कृपा तुमच्यावर होते आणि तुम्हाला 100 वर्ष आयुष्य जगता येऊ शकतं. काय करायचं मंडळी, याचं लॉजिक सांगतो. तुमच्या घरातल्या दक्षिण दिशेच्या कोपऱ्यावर, तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक कोपरा असतो बघा, त्या कोपऱ्यामध्ये काय करायचं, एक मातीचा दिवा घ्यायचा, त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आणि त्याच्यामध्ये 4 वाती लावायच्या. ज्या 4 वाती चारही दिशेला दिसतील अशा लावायच्या आणि त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि ते दिवा लावायचा. मंडळी, उद्या संध्याकाळी तुमच्या घरातल्या दक्षिण दिशेला एवढं जर केलं ना मंडळी, तर तुम्हाला अपमृत्यू येणार नाही आणि 100% तुम्ही दीर्घायुष्य जगताल. यमराजांची कृपा तुमच्यावर होईल. हे यमदीपदान आहे, हे तुम्ही 100% उद्या आवर्जून करा. रामकृष्ण हरी.